हा इंडियन पिझ्झा आहे, ते इटालियन पिझ्झा आहेत. जर तुम्हाला 130 नंतर ऑलिव्ह खायचे असतील तरी जागा आहे. आणि मला वाटतं इंडियन पण नाही, हा दादर टीटीचा पिझ्झा आहे. जरी ते लेट नाईट असेल तरी कोणी ठोकपट्टी करून काही फालतूगिरी खायला घातली नाही. ही आहे चिकन पावभाजी. हा 31st व्हायरल आयटम आहे. या एपिसोडमध्ये आम्ही मुंबई रात्रीची कशी असते ते म्हणतात ना, मुंबई नेव्हर स्लीप्स, ती काय करते मग रात्रीची त्याच बघूया आपण. मी आज फुल जागा राहून धमाल करणार आहे. बघूया किती वाजतायत हा एपिसोड संपायला. आपला नाही शिट असं दरवी होतं इकडे की जेव्हा माणूस जातो तेव्हा वाटतं आपलं जेवण ऑर्डर आली आहे, पण ती आपली ऑर्डर नसते. भाई माझ्या घड्याळात वाजलेत आता एक लिटरली 1 वाजलाय आणि मी उभा आहे दादर टीटीच्या ब्रिजच्या एंडच्या साईडला, ज्याचं नाव आहे इकडे पराग ज्यूस सेंटर. माझ्या आयुष्यात पिझ्झाचा मी पहिला कुठला खाल्ला असेल तर तो या ठिकाणी. म्हणजे डॉमिनोज आणि सगळे ना पिझ्झा आणि आता आले, म्हणजे हट होते पिझ्झा. हा पिझ्झा होता माझ्या आयुष्यातला. आणि कारण असा पिझ्झा कसा असू शकतो, म्हणजे तुम्ही वरून बघाल तर पूर्ण त्याचं जे हे चीजची अख्खी वरती लेअर आहे आणि ती अख्खी क्रिस्पी आहे रे. याचं अनबॉक्सिंग खूप इझी आहे. आतमध्ये काय आहे, बेसिक कांदा, कॅप्सिकम आणि कोबी आणि हे चीज आहे वरती. तुम्हाला दाखवला मी उघडून, एकदम बेसिक आणि एवढंच याच्यात. आणि कम केचप आपला टोमॅटो. ही चव ना ऑस्ट्रेलिया चव आहे, ऑस्ट्रेलिया. हा खालचा ब्रेड आहे ना, स्टार्टिंगला जेव्हा मी खायचो त्याला खूप जाडा असायचा. काय बदलत गेलाय, पिझ्झाचा ब्रेड एकदम छान पातळ क्रिस्पी आणि छान झालाय. त्यामुळे खालून पण क्रिस्पी आहे, वरून पण क्रिस्पी आहे. आणि आवा बघ कुरकुरीत. या पिझ्झामध्ये सर्वात बाप गोष्ट मध्ये काय आहे, ते वरचं चीज. एवढं जाड चीज आहे वरती, मस्त क्रिस्पी झालंय बरं, पडत पण नाही. म्हणजे तुझं ट्राय कर. टिपिकल रोड साईड पिझ्झा, पण चांगला क्वालिटी. बॉप क्वालिटी, बॉप कुरकुरीत आणि ते चीज मस्त असं मेल्ट होत आहे आणि कुरकुरीत पिझ्झा आहे. आपण ऍड में काय बघतो डॉमिनोजचा की पिझ्झा असा खेचला की चीज बाहेर गळतोय, चीज ओव्हरफ्लो होतोय. हा असा काहीच नाही प्रकार आहे भाई. हा इंडियन पिझ्झा आहे, ते इटालियन पिझ्झा आहेत. आणि मला वाटतं इंडियन पण नाही, हा दादर टीटीचा पिझ्झा आहे. काय बोलू, ही माझी नॉस्टॅल्जिया मॅडी आहे. मी सांगतो का, मी लहान असल्यापासून इथे गाडीवरती पिझ्झा खायला येतोय. आणि मुंबईची जी स्टाईल पण आहे ना, की तुम्ही गाडीवरती बसून खाऊ शकता आणि आसपास वाटणार पण नाही की 1 वाजले, असं वाटतं की 9 वाजलेत. अशी गर्दी आहे. या सगळ्या फीलला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन बाप. आता ह्याचं नावच आहे पराग ज्यूस सेंटर. मी इथे पहिलं ज्यूस मागवणं इम्पॉर्टंट आहे. ते युजली लोक मोसंबी ज्यूस किंवा मारामारी किंवा गंगा जमुना, सरस्वती असे काय काय ज्यूसची नाव आहेत ते पीत असतात. पण आज सीझनल आहे, डिसेंबर चालू आहे, म्हणून मी मागवलंय स्ट्रॉबेरी ज्यूस. सो स्ट्रॉबेरी मिल्कशेक नाही आहे, स्ट्रॉबेरी ज्यूस बोलला, पण दिसतं मिल्कशेक सारखंच आहे. तर बघूया काय नक्की ज्यूस आहे की मिल्कशेक आहे. स्ट्रॉबेरी मस्त यायला लागलाय, सीझन चालू झालाय. वाव वाव वाव. प्रत्येक स्ट्रीपमध्ये वाव वाव हे चाललंय. परफेक्ट गोड, परफेक्ट स्ट्रॉबेरी. आणि हा मिल्कशेक आहे, स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे. स्ट्रॉबेरीचा थोडासा आंबट गोडपणा पण आहे. त्याच्या आतमध्ये तो बियांचे ते हे पण क्रश पण लागतोय. छान टेक्स्चर आहे, सुंदर थिकनेस आहे एकदम आणि भरचूक आहे. म्हणजे 180 रुपीजमध्ये हे तुमचं पोट भरणार. म्हणजे एक पिझ्झा आणि एक हे तुझं झाला डिनर. आय थिंक ब्रेकफास्ट पण थोडासा, कारण 1 तर वाजलाच आहे. तर ह्याला पण माझ्याकडनं मिळतोय गोल्डन कस्टम. आणि ओव्हरऑल तुम्ही जर कोण पराग ज्यूस सेंटरचे फॅन असाल ना माझ्यासारखे, प्लीज कमेंट करून सांगा. कारण हे आपल्याला सपोर्ट करायची गरज आहे. ॲज अ मुंबईकर ही आपली ओजी प्लेस आहे. लोकांना कळू दे भाई, पराग ज्यूस सेंटर काय गोष्ट आहे. माझ्याकडनं जागेला मिळतोय गोल्डन कस्टम पुन्हा एकदा. पण म्हणतो ना की शूट झाल्यावरती लोक काय करतायत, तर आमचं असं असतं, पिझ्झा संपलेला आहे. लास्ट आठवड्यात जो महाबळेश्वरचा व्हिडिओ आलाय, ज्याला मी नव्हतो हा होता. हाऊ इज इट? महाबळेश्वरला गेलो रे मी, दादरला नाहीच मी. गया हो महाबळेश्वर गया. हे डायरेक्ट महाबळेश्वर. आपण गेलो नाही ना, डायरेक्ट महाबळेश्वर. संपवलं रे. विचार मला हवंय वगैरे असं विचार. एवढूच होतं एवढूच एवढूच ठेवलंय. हे कसं आहे भाई? हे खूप बाप आहे, हे खूप बाप खूप छान आहे, खूप खूप भारी आहे. सो पराग ज्यूस सेंटरला माझ्याकडनं गोल्डन कसं मिळालेलं आहे, कारण ही तर माझ्या लहानपणाची जागा आहे. म्हणजे मी कधी किती वर्षापासून ते खायला येतो आणि यांचा पिझ्झा हा अजूनही तसाच आहे. इवन आता बाप बनत चालला अजून काय क्रिस्पी होता पिझ्झा. आणि आता स्ट्रॉबेरी जे मिळालं, जे ज्यूस म्हणजे मिल्कशेक प्यायलोय, चुम्मा. तुम्ही आलात तर हे दोन्ही गोष्टी मागवा, तुम्हाला आवडणार आहेत त्या. आणि आवडल्यावरती या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, भाटुबावर टाकायचा आहे स्टोरी म्हणून. इंस्टाग्रामवर आम्हाला टॅग करा, भाटुबाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. आणि यूट्यूबवरती पण प्लीज अपलोड करा, कारण तिथे आपण मस्त कमेंट गप्पा मारायला मिळतात. चला मजा करू.
जर आपण मुंबईत लेट नाईट फूड कुठे खायचं शोधतोय तर राजपूतला तर यावंच लागणार बाई. राजपूत शिवाय पर्याय नाही. हे आहे ते राजपूत, जे माझं फेवरेट आहे. जाऊन बघूया अजून पण तिकडे तशी चव आहे का. मध्यंतरी कधी बोलवते चव बिव खराब झाली पण माहिती नाही, बघूया. लेट्स सी. जर तू मुंबई आणि दादर, माहीम, लालबाग या साईडचा पोरगा असशील आणि जर तू रात्री पार्ट्या करणार असशील तर इथे सकाळी 4 वाजेपर्यंत लोक ट्रिपल शेजवान फ्राईड राईस खात असतात, पावभाजी खात असतात. हा उघडं भाई, उघडं आणि भरलेलं. म्हणजे लोक समोरच्या फुटपाथवरती तुला असे असे बसले दिसले, डोकं धरलेले, आणि कोणतरी इकडे मंचावर सूप पिते. असा मला माहोल होता हा अक्षरशः. हा खूप दूर आहे. पण दादा तुझं पहिलं नाव सांग ना. माझं नाव संतोष सिंग. दादा मी आता किती वर्षापासून खातोय इथे. आता किती झाले असेल ऑलमोस्ट वर्ष आपल्या या दुकानाला, 50-60 वर्ष झालं मला वाटतं. रेस्टॉरंटला ना. येस येस 50-60 वर्ष. म्हणजे आपलं रेस्टॉरंट आहे हे तेव्हापासून लेट नाईट चालू होतं, तेव्हा मुंबईत अलाउड पण नव्हतं. हो ना, हो हो. म्हणजे किती 12 वाजता बंद असायचं तेव्हा. पहिले 12, 12:30, 1, 2 करत करता 5:30 मॉर्निंग. 5:30 येस येस. आम्ही लिटरली ट्रिपल शेजवान फ्राईड राईस पिशवीत घेतलाय, पिशवीत. आणि समोर बसून पिशवीतनं खात आहेत लोक. बाहेर फुटपाथवर बसलेत त्या साईडला आणि परत फुटपाथच्या, आणि तिथे तो आणणार पिशवीतनं आणि पिशवीतनं खातोय. मुंबई ही श्रीमंतांची असं म्हणतात. त्याचं कारण आहे हे जे 3 लॉलीपॉप आहेत आपण खाऊन बघूया, कारण दिसतात तर बाप आहेत. आता वाजले आहेत 1:30 मी लॉलीपॉप खायला बसलोय. थोडं मीठ कमी आहे पण चटणी मस्त आहे. चिकनची क्वालिटी खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप चांगली आहे. कवरमध्ये थोडंसं मीठ कमी आहे. तो फ्राईड मस्त आला, डीप फ्राईड एकदम. असे लेट नाईट चायनीज स्पॉट जे असतात ना तर चिकनला वास मारतो जा हुमस, ह्याला बिलकुल नाही आहे. सो क्वालिटी लॉलीपॉप आहे. जर तुम्हाला 1:30 नंतर लॉलीपॉप खायचे असतील तर ही जागा आहे. तुमच्या लॉलीपॉपची क्रेव नक्कीच कंप्लीट होईल. आणि जर तुम्ही ते 3 वाजता येऊन खाल्लं तर तुम्ही 3 वाजतापर्यंत काय करत होता त्याच्यामुळे तुमची जी हालत झाली असणार त्याच्यावरती लॉलीपॉप तर नक्कीच चांगलं लागणार. त्यामुळे तुम्ही येऊ शकता, ट्राय करू शकता. आणि ऑफकोर्स ही आफ्टर पार्टी प्लेस आहे, कारण तुम्हाला जे प्राइजेस कळले आहेत काय आहेत. ही नॉर्मल लोकांची जागा नाही आहे. रामाकडे मिळतो नक्की थम्सअप. सो हा आहे ह्यांचा सॉल्टी राईस यांचं नाव आहे. आणि बघाल तर वरतून मस्त त्याला लाल लाल ग्रेव्ही टाकलेली आहे. कुठली माहिती नाही, मी पण फर्स्ट टाइम खातो हा. खाली फ्राईड राईस आहे नॉर्मल आणि वरती ती ग्रेव्ही आहे. जी वरची ग्रेव्ही आहे ना त्यात गार्लिक खतरनाक पडलं आहे, खतरनाक गार्लिक आहे. शेजवान सॉसमध्ये चिकन टाकलं आहे, त्याला परतवलं आहे, त्यात थोडं टोमॅटो सॉस टाकलं आहे, बेसिक केलं आहे. गार्लिक आहे खतरनाक. रात्रीची जेवायला तर ही धमाल डिश आहे. 12 नंतर तर ही बाप लागणार डिश 100%. आणि ही सॉल्टी सॉल्टी आमचा कुक होता, त्याचं नाव होतं सॉल्टी. तर त्याने चिकन सॉसेस आणि हाय खतरनाक डिश बनली होती, ती मला खूप आवडली. मग हा जो प्रकारचा राईस आहे ना, ही जी ग्रेव्ही आहे, हा जो फील आहे त्याला कम्प्लीट ठेवायचं. ज्याच्या बाजूला असेल एक थम्सअप आलेलं आहे. इच्छा झाली आणि थम्सअप प्रकट. हा ढेकर इम्पॉर्टंट आहे थम्सअप नंतर. आणि बघ हा घास फक्त शेजवान सॉस आहे, त्यात चिकन परतवलं आहे, टोमॅटो सॉस थोडा त्यात टाकलेला आहे आणि बाकी काहीतरी मॅजिक आहे सिम्प्लिसिटीचं. सिम्पल फ्राईड राईस. राईस एकदम छान हलका आहे यांचा. राईस आहे ना छान छान हलका राईस आहे एकदम. जरा 290 एक्सपेन्सिव्ह आहे पण इतक्या वर्षापासून जेव्हा मुंबईत कोण काय करतं हे चालू होते त्याची प्राईज आहे मला असं वाटतं. ह्याला पण देऊया सिल्वर थम्सअप. नवीन सिल्वर थम्सअप या डिशसाठी फक्त इन्व्हेंट झाला आहे. आता अख्ख्या मुंबईमध्ये ही डिश जर फक्त इकडेच मिळते तर ती मला मागवावीच लागेल ना. ही दिसते पावभाजीसारखी पण ही पावभाजी नाही आहे, ही आहे चिकन पावभाजी. चिकन पावभाजी गाईज. पावभाजी मुंबईला आवडते. त्यात जर माझ्या कोण नॉनव्हेज लवर असतील आणि भरपूर सारं बटर दिसतं, चिकन दिसतं, अंड दिसतं मला याच्यात. भाई कमाल डिश आहे ही डिश. बिलकुल पण हेल्दी नाही आहे. रात्री 3 वाजता किंवा 2 वाजता ही डिश खाल्ली तर तुमच्या छातीत तिथे एवढं तूप एवढं जाणार ना बटर. म्हणजे बटरने भरलेली डिश आहे ही. पण त्याची चव ह्याची कांदा बिंदा टाकून पावभाजी आणि चिकन म्हणजे एक तर भरचूक आहे. म्हणजे पोट तुमचं जेवण आहे जेवण.
260 मध्ये तुम्ही हे खाल्लं तुम्ही अजून काही खाऊ शकत नाही. डिरेक्टली घरी जाऊन झोपायचं आहे. म्हणजे ऍक्च्युली 10 रुपयापर्यंत ही डिश खरंच बाप लागणार तुम्हाला 31ला. 31ची डिश आहे ही. हा 31चा व्हायरल आयटम आहे. हे चिकन पावभाजी कशी काय डिश बनली? हे कस्टमर लोकांनी बनवले डिश आहे. काय म्हणताय? हो, काय पावभाजी कोणाला चिकन पाहिजे पावभाजी मध्ये टाकून बनवलंय आणि ते हिट झालं ते. असंच ते लोकांनी ही जागा बनवलंय. एवढी लोकल जागा आहे ना की ते लोकल नुसते. येस त्यांचं डिश आहे. चिकन पुलाव पण त्या लोकांनी बनवलंय. मला पावभाजीचं चिकन काय वाटलं माहितीये, थोडा बॉडी बिल्डर माणूस आहे. तो म्हटला की पावभाजी मस्त आहे पण प्रोटीन कुठे आहे? तर टाका प्रोटीन. असं काय नाही काय ना. नाही असं काय नाही. अरे मस्त मस्त. पण थँक्यू यार, सुपर. इतक्या वर्ष तुम्ही बाप खायला घालताय आणि लोकल लोकांसाठी एवढी मजा आहे इथे. तर खरंच तुम्ही आलात तर प्लीज विजिट करा. गाईज थँक्स अ लॉट. आमची फेवरेट जागा आहे. मला माहिती आहे की ही डिश अगदीच विचित्र आहे, पण तरी माझ्याकडनं डिशला मिळतं बिकॉज दिस इनोव्हेशन इज क्रेझी गोल्डन थम्स. हे बघा, पुन्हा एकदा शूट झाल्यानंतर आम्ही दाखवतो की आम्ही सगळे खातो, कारण लोकांना वाटतं की आम्ही जेवण फेकून देतो. आम्ही भाई टीम घेऊन फिरतो. आमचे मित्रपरिवार पण असतात कधी कधी आमच्याबरोबर, ते पण येतात खायला रात्रीचे. तर मला काय म्हणायचं, हे राजपूत जी जागा आहे ना मित्रांनो, तुम्हाला जेवढी आवडते, तुला आवडली, तुला आवडली मंगेश? सो ही जागा ना अशी नव्हती. मधल्या काळात आम्ही जेव्हा इकडे यायचो रात्रीचे, तेव्हा आम्हाला काही ऑप्शन नव्हतं म्हणून मी इकडे खायचो. पण जे आता नेक्स्ट जनरेशन सांभाळायला आली आहे, त्यांनी जे काही दिलंय खायला, ओ माय गॉड, हे आयटम नव्हते तेव्हा. हे क्रेझी आयटम आहे, क्रेझी आयटम आहे भाई. त्याने गेम अप केला. पावभाजी चांगली होती त्यांची, पण आता त्याने गेम अप केला भाई राजपूतने. ही जी जागा आहे राजपूत, तिने पुन्हा एकदा मला डिसअपॉइंट नाही केलंय. रात्री कोण नसेल तर राजपूत उघडा असेल. उघडा म्हणजे जेवायला तुम्हाला द्यायला असेल. राजपूतच्या भरोसे तुम्ही नाईट आउट करू शकता 100%. राजपूतला माझ्याकडनं फायनली मिळालेला आहे गोल्डन थम्स-अप. माझी फेवरेट जागा आहे. मी इथे लहानपणापासून म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही पार्ट्या करून निघायचो तर सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही इथे येऊन खायचो. आणि आता ही तीच चव आणि नेक्स्ट जनरेशन सांभाळते, त्यांनी तर क्वालिटी पण बाप करून टाकली आहे. त्यामुळे माझ्याकडनं ह्याला मिळाला आहे गोल्डन थम्स-अप. तर तुम्ही इथे या, तुम्ही खा, ट्राय करा, तुम्हाला आवडणार आहे. आणि आवडल्यावरती काय करायचं, स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे, स्टोरी म्हणून मला टॅग करा, भाटूला टॅग करा, मी नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. माझ्या डोळ्यात दिसतंय झोप नाही, कारण एपिसोडमध्ये वाजले आहेत 2:30 आणि आता आम्ही आलो आहोत बँड्राला. तुम्ही म्हणा तुझं काय चाललंय, तू मगाशी होता आधी दारूटिटीला, मग गेला शिवाजी पार्कला, आता आलायस बँड्राला. काय रात्रीची मुंबई फिरायला एवढी छोटी वाटते ना की सगळे लोकेशन जस्ट 5-5 मिनिटाच्या अंतरावरती वाटतात. म्हणून रात्रीचं ड्राईव्ह करणं हे एक वेगळं सुख आहे मुंबईतलं. आणि पण ड्राईव्ह करता का तुम्ही जर बँड्राला आलात तर भाई बँड्राला ही जागा जी असते सकाळी 3 वाजेपर्यंत उघडी असते. आता यांच्या शेवटचे काही रोल्स उरलेत. कोबे कबाब मागवलंय आणि एक मागवलंय हैदराबादी टिक्का. बघूया यांची माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना टिकतायत का. तर हा आहे कस्तुरी टिक्का. किंमत आहे 260 रुपये. अरोमा तर चांगला आहे, गरम गरम एकदम छान. करपोला त्यांनी दिसतोय काय करपोला आहे बघा, सुंदर करपोला आहे एकदम. सॉफ्ट बघ एवढा आहे. चटपटा वाटला एकदम. आणि याचे ऑलमोस्ट सगळे स्टिक संपले पण आहेत. हे उरलेलं आहे पण भाई त्याची टेस्ट जी मुरली आहे ना, जे मसाले चिकनच्या आतपर्यंत घुसले आहेत ना, एकदम टँकी चव आहे. चटणी मिक्स करूया. चटणी पण तोड आहे. नुसती अशी ऑर्डिनरी चटणी नाही आहे कुठली रेग्युलर मिळते अशी. या चटणीला खूप अमेझिंग फ्लेवर आहे. पुदिना पण, कांदा पण छान लागतो. हा पुदिना आणि लसूण का लागतंय या चटणीमध्ये, मिरची पण का लागते यार. ही चटणी अमेझिंग आहे. ह्या चटणीला माझ्याकडे मिळतं गोल्डन. या चटणीला टू गुड चटणी. मला ज्या प्रकारचे टिक्का आवडतात ना, हे ते टिक्का आहे. परफेक्ट जळलेले, मसाला परफेक्ट मॅरिनेट झालेले आणि विथ दिस चटणी टू गुड. या वेळेला जसं काहीतरी मिळते क्वालिटी, एवढं क्वालिटी त्याला माझ्याकडे मिळतं गोल्डन. जे पण लेट नाईट खातोय, जरी ते लेट नाईट असेल तरी कोणी ठोकपट्टी करून काही फालतूगिरी खायला घातली नाही आहे. सगळे डिशेस या गोल्डन थम्स-अप वरती आहेत. महाग आहेत. मुंबईची नाईट लाईफ आहे, थोडी महाग असणार आहे, पण चव खतरनाक आहे. यांचं आहे कोबे. कोबे ना, तर मगापासून मी बघत होतो लोक ग्रुप करून करून खात आहेत कोबे. तर कोबे क्या छे दिखते हैं, भालू पाशे बंगाली रे. व्हेरी इंटरेस्टिंग.
दिस आयटम इज व्हेरी चीजी. टिक्का आतमध्ये, भूक लागली की घरचे चपातीला जॅम लावायचे, त्यात भाजी टाकायचे, काहीतरी गोल करून ठेवून द्यायचे, कापून कापून डब्यात द्यायचे. आपल्याला वाटतं कधी फॅन्सी खातोय आपण, पण बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. आतमध्ये एक साधा शीख कबाबचा रोल आहे, रुमाल रोटीने रॅप केलेला आहे आणि त्यात चीज टाकलेलं आहे. म्हणजे आपण जो घास खाणार ना, तो घास याने पॅक करून दिला आहे. मी कधी कुठे खायला गेलो ना चांगल्या ठिकाणी, ते कबाब मागवतो आणि रुमाल रोटी मागवतो किंवा टिक्का बटर हे मागवतो, रोटी रोटी तरी, आणि मग ते मी अशीच खातो गोल करून. हा तोच आयटम आहे. हे बघ, हे बघ, प्रॉपर. बट क्वालिटी खूप छान आहे. नाकणाला डबल थम्सअप. तिसरी लोकेशनला बसलेत माझी मंडळी. तुम्हाला दाखवतो मी पुन्हा एकदा कसं संपतं आमचं सगळं. झपाझप माझ्या हे बोके असतात. कसं वाटलं? खूप छान आहे. हो. सो रात्री 3 वाजता आपल्याला फॅन भेटतायत भाई. विचारणार नाही काय करता इतके लेट, पण ठीक आहे, भेटलंय, महत्वाची गोष्ट आहे. भाई कुठून आला तू? अंधेरी. अरे अंधेरीला बँड्रा फिरतायत भाई, धमाल. हीच मुंबईची मजा आहे की रात्री मस्त फिरायला मिळतं. काय रे, रस्ते खाली असतात जे कधी नसतात ते. खरं चालतं. थँक्यू यार, थँक्यू. चला. तर अल कबाबिशला आपल्याकडनं गोल्डन थम्स अप मिळालेलं आहे का? कारण ह्यांचे कस्तुरी कबाब, ओ माय गॉड, आणि ह्यांची जी हिरवी चटणी आहे ना पुदिनाची, म्हणजे मी सांगतो अशी चटणी मिळणं कठीण आहे, आणि ते पण असे रात्रीचे 3-2 वाजता तर कठीणच आहे. तुम्हाला जर रात्रीची भूक लागली असेल तुम्हाला इकडे यायचं आहे, खायचं आहे मस्त कबाब इकडचे, आणि ते तुम्हाला आवडणार आहेत. आणि आवडलं ते काय करायचं, इंस्टाग्रामवर टाकायचे फोटो तुमचे, भाटूबाला टॅग करा, मला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. आणि उरलेल्या लोकांनी काय करायचं, युट्यूबच्या कम्युनिटी पोस्ट पण टाका, मी खाली कमेंट करीन ना मस्त मस्त. तर माझ्या वेळ कमी आहे, कारण पुढची जी गोष्टी आहेत ना त्या 3-3:30 मध्ये बंद होतात. त्यामुळे मला आता बँड्रामधनं जायचं आहे टाऊन कोलाब्याला. कसं जाणार चला बघूया. गुगल मॅप दाखवते कारण पाण्यात होते बघ, गाडी पाण्यात झाली आहे. GTA चौपाटी. काय प्रॉब्लेम झाला ना, वाजले आहेत 3:30 आणि हे आता मला कळलं 3 वाजताच बंद होतं. कधी कधी आम्ही जेवायचो तर 4 पर्यंत चालू असायचं, पण आता हे 3 वाजता बंद केलं. तर बहुतेक मला 31ला वाटतं हे चालू असणार आहे. आणि आयुब्स ही जागा माझी दी फेवरेट जागा आहे. ती लेट नाईट आउट जे करतो ना आपण, फूड क्रॉल करणार, त्याच्यातली ही माझी फेवरेट जागा आहे. आणि इथे मी खातो चिकन टिक्का रोल, जो माझा दी फेवरेट, आणि ऑफकोर्स बैदा रोटी, अमेझिंग. त्या गोष्टी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला त्या आवडणार. आणि मग मला सांगा कमेंट करून कशा लागल्या, कारण मला खायच्या होत्या पण नाही मिळाला मला खायला. चला आता लास्ट जागा उरली, 3:30 वाजले. 3:30ला अजून जागा बंद होती, ती आहे बडे मियाँ. बघा चालू आहे का ती पटकन. मुंबईत जर नाईट आउट म्हणाल तर ओजी प्लेस कुठली आहे, तर प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द असतो, तो आहे बडे मियाँ, बडे मियाँ, बडे मियाँ. आणि आज छोटे मियाँ स्वतः आलेत बडे मियाँला. बघतोस काय, सबस्क्राईब कर भाई. टी शर्ट बनवावं लागलं मला तुम्हाला सबस्क्राईब करा सांगायला, की नुसते बघताय पण सबस्क्राईब करत नाही. आणि होतं काय आहे ना, की तुम्ही लोक मस्त मला टी व्हीवरती बघताय, आणि आय रिली लव्ह की माझ्यामुळे अख्खी मस्त फॅमिली एकत्र येते भाटुबा बघायला, आणि एकत्र जेवताना बघताय, ते तर अजून मस्त वाटते. पण काय होतंय ना, लोकांना डिव्हाइस तो एकच असतो टी व्हीवरचा, त्यामुळे व्ह्यूज कमी झालेत असं लोकांना वाटतंय. पण प्लीज असं नाही आहे, प्रत्येकाने आपला मोबाईल काढा आणि प्लीज सबस्क्राईब करून टाका यार. चला भरपूर बोललो. काय झालंय ना, आता मला ती झोप डोळ्यावरती यायला लागली, कारण वाजलेत खरंच 4 वाजलेत सकाळचे. थोड्या वेळात आता इकडे तुम्हाला सूर्य दिसेल सकाळ झालेली, आणि समोर आता बैदा रोटी आहे. रोटीच्या आत चिकन, त्याच्यावरती अंड असतं, अशी बैदा रोटी आहे. कांदा, मीठ, मसाला, आता किमा खरंच छान आहे. ह्याची ग्रीन चटणी खाऊया आपण. ग्रीन चटणी पण चांगली आहे. आम्ही हे डिश का मागवली, याच्याकडे ॲक्च्युली टिक्का रोल पण चांगला मिळतो रुमाल रोटीमध्ये. बट सीन असं आहे की आमच्याकडे कॅशच नाही आहे, आणि इथे फक्त कॅश चालते. तर आमच्याकडे जेवढी कॅश होती त्याच्यामध्ये आता एवढंच मिळाला आम्हाला, तेवढंच खातोय आम्ही.
मैदा रोटी जेवढा क्रिस्पी असला माझ्या साईडनं एवढा क्रिस्पी नाही आहे. मी म्हणजे आधी पण खाल्लाय खूप. आम्ही येतो दरवी, आम्ही लहान असल्या इकडे येतो आणि खातो. आणि मैदा रोटीचं इंट्रोडक्शन मला झालेलं बडे मियापासून. पण सब्र का फल मीठा होता है, पण तो दरवी मीठा नसतो, कधी कधी त्याला चवत नसते. तसा हा डबल रोटी झालाय. तर मला चटणी खूप चांगली आहे, चटणीला नक्की थम्सअप आहे माझ्याकडनं. ती ऑलवेज जुनी ओजी चटणी आहे ही, जी अशी तशीच राहणार आहे. पण मैदा रोटीला माझ्याकडनं मिळतो आहे डाऊन थम्सअप. म्हणजे 320 रुपीजला तुम्ही जर हे असं काहीतरी देणार असाल आणि ते पण सकाळी 4 वाजता, पण मला अशी मजा नाही आली. म्हणजे दिवस सुरू होतोय माझा, पण ह्याने चांगला होत नाही सुरू. त्यामुळे कुठेतरी माझं डिसअपॉइंटमेंट झाली बडे मियाकडनं. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुमचं बडे मियाने काय डिसअपॉइंटमेंट केलं का, की बडे मियामध्ये तुम्हाला काय खायला आवडतं का, जे मी चुकून खायला विसरलो असतो. पण हे पण प्रॉब्लेम आहे की इथे जीपे नाही चालत, इथे कॅशच चालते. त्यामुळे ज्यांच्याकडे कॅश पडली आहे घरात त्यांची ॲश आहे. हां दे दो, गरज आहे इसका हम लोग को. 10 रुपये रखो, आप रखो, चलो आप ही रखो. थँक्यू. काय करणार आपण, गरीब माणूस खुश होईल, तुम्ही पण खुश व्हाल. सबस्क्राईब करून टाका. आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज लोकांपर्यंत शेअर तरी करा, ते लोक सबस्क्राईब करतील. चला मी इकडनं निघतो आणि जाऊन झोपतो. गुड नाईट, नाही सॉरी, गुड मॉर्निंग.